मित्रांनो, मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना एक मेसेज द्यायचा आहे की बरेच दिवसांपासून काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे फोन येत आहे। काही कारणास्तव मी शेतकऱ्यांचे कॉल हे रिसीव्ह करू शकलो नाही, पण तरी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की मागे जो पाऊस आला काही भागांमध्ये गारपीट बऱ्या प्रमाणात झालेली आहे, तरी त्या सर्व शेतकऱ्यांना आपण कॉपर सल्फेट प्लस मॅन्कोझेबची ही फवारणी रिकमेंड केली होती। त्या शेतकऱ्यांनी फवारणी घेतलेली आहे आणि आता मी टेम्परेचरमध्ये खूप प्रमाणात अशी वाढ झालेली आहे। 42 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता मृग बाराचं नियोजन करायचं आहे। तरी मी सर्व शेतकऱ्यांना तिथं सांगायचं आहे की मृग बाराचं नियोजन हे सोमवार 7 ते 12 तारखेपर्यंत बरेचसे जे हवामान तज्ञ आहे यांनी पाण्याचा अंदाज दर्शविलेला आहे। तरी आपल्या जो भागामध्ये पाणी सांगितलेलं आहे, तर तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की एक बागेला आपली जर बाहेरी आणि पाणी धरून ठेवणारी जर सॉईल असेल तर जमिनीला पाणी देऊन टाका आणि जे 7 ते 12 तारखेनंतर जो पाऊस येईल त्यानंतर फवारणीचं नियोजन आपण नंतर करू। आणि हलकी मध्यम जर सॉईल असेल त्या शेतकऱ्यांनी पाणी चालू ठेवा, पाणी देत राहा। नंतर त्या शेतकऱ्यांनी मृगाच्या नियोजनासाठी आपण 10 तारखेपासून बाग दानावरती सोडून देऊ, कारण की असं जर टेम्परेचर राहिलं 42 अंश टेम्परेचर झालेलं आहे आणि अशा टेम्परेचरमध्ये जे हलकी आणि मध्यम जमीन आहे या जमिनीला आपण 10 तारखेपासून बागा तानावरती टाकू आणि जी भारी आणि पाणी धरून ठेवणारी जी जमीन आहे त्या जमिनीला शेतकऱ्यांनी पाणी एक देऊन टाका। वरचं पाणी कमी जास्त तरी झालं तरी आपल्याला फरक पडणार नाही आणि तिथून तिकडे आपण 15-16 तारखेच्या तेवढ्यात आपण एका फवारणीचं नियोजन करू। ते मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे, पण सध्याच्या सिच्युएशनमध्ये ही या पद्धतीनं नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे। काही शेतकऱ्यांना चिंतेत पडलेले आहे की नेमकं आता करायचं काय, तर त्या मी सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की काहीच करायची गरज नाही। जे आपलं रेग्युलर ज्या पद्धतीने आपण पाणी देत आहोत त्या पद्धतीने पाणी द्या आणि सोमवारचं नियोजन आहे आपण 12 तारखेनंतर घेऊ। आपल्याला नेमकं काय करायचं 12 तारखेपर्यंत आपण काहीच करू शकत नाही। जे आपली ज्या पद्धतीने आपलं पाण्याचं नियोजन चालू आहे त्या पद्धतीने आपलं चालू ठेवायचं। नंतरली आपल्याला काय करायचं आहे आपण नंतर करू। आणि ज्या शेतांमध्ये काही प्रमाणात गार झालेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना मला तिथं सांगायचं आहे की घाबरण्यासारखं अजूनही काहीच नाही। कमी प्रमाणात जर संत्र्याला डाग असेल तर आपल्याला फक्त एवढा आहे, तो माल आता इथून इकडे खाली येणार नाही। तो माल खाली येण्याची भीती फक्त आपल्याला तेव्हाच आहे ज्या वेळेस आपलं संत्र कलरवर येतील। सप्टेंबर ऑक्टोबरच्या तेवढ्यात कलर जर मारला तेव्हा ते संत्र खाली येतील। आपलं जर हिरवा मार्केटला गारपीट ज्या क्षेत्रामध्ये गारपीट झाली त्या क्षेत्रामध्ये जर आपलं संत्र जर हिरवा मार्केटला आपण पाठवू शकत असेल, हिरवं जर तोडत असाल तर आपल्याला योग्य भावही मिळू शकते आणि दुसरी गोष्ट हिरवं जर संत्र तोडलं तर ते खाली येणार नाही। परिपक्व पूर्णपणे झालेलं फक्त कलर मारायच्या आधी तोडलं तर या पद्धतीनं तुम्ही इथून इकडे समोरचं नियोजन करू शकता। धन्यवाद।